समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण केलं जाणार आहे। सकाळी 11 वाजता मंत्री दादा भुसेंच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये भरवीर ते इगतपुरी मार्ग हा आज खुला होणार आहे। समृद्धीच्या 701 किलोमीटर पैकी 625 किलोमीटरचा मार्ग हा आता खुला होणार आहे। भरवीर ते इगतपुरी मधील 16 गावांमधनं हा मार्ग जाणार आहे। तर समृद्धी महामार्गाचा हा महत्त्वाचा टप्पा विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रांत, समृद्धी महामार्गामधला हा तिसरा टप्पा कशा अर्थाने सगळ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे? खरं तर समृद्धी महामार्गाचा हा जो तिसरा टप्पा सुरू होतोय मुंबईकडून किंवा ठाण्याकडून ज्यावेळी आपल्याला शिर्डीला जायचं असेल तर इगतपुरीपासून तो शिर्डीचा प्रवास हा केवळ 1 तासामध्ये करता येणार आहे। तर मुंबईपासून ठाण्यापासून आपल्याला ज्यावेळी विदर्भ, मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्रात जायचं असेल तर वेळेची बचत करणारा असा हा टप्पा असणार आहे। दुसरीकडे जेव्हा त्या भागातून म्हणजे विदर्भ, मराठवाड्यातून, उत्तर महाराष्ट्रातून जेव्हा मुंबईकडे यायचं असेल, शेतमालाची वाहतूक करायची असेल किंवा भाजीपाल्याची वाहतूक करायची असेल तर त्यासाठी वेळ वाचवण्याचा टप्पा ठरणार आहे। खरं तर आपण पाहायचं झालं तर आतापर्यंत 2 टप्प्यांचं उद्घाटन झालेलं आहे। आता आपण मुंबईकडून जर मराठवाड्याकडे किंवा विदर्भाकडे जात असतो, नागपूरकडे जात असतो तर त्यासाठी आपल्याला नाशिकच्या परिसरात असलेलं घोटी या परिसरातून आपल्याला समृद्धी महामार्गावर जाता येतं। मात्र सध्या आजपासून हा जो लोकार्पण आज जे लोकार्पण होणार आहे त्यानंतर आपल्याला इगतपुरीपासूनच समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे आणि त्यामुळे वेळेची बचत होणार। बरोबर, धन्यवाद विक्रांत सविस्तर माहितीसाठी।